नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामध्ये आज आपण आमचे खेळ या पाठाविषयी माहिती पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, आमचे खेळ, चित्र बघ आणि वर्णन कर. यामध्ये आपल्याला पान क्रमांक 2 आणि पान क्रमांक 3 यावर एक चित्र दिलेलं आहे आणि त्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या जर चित्राचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला या चित्रामध्ये अनेक मुले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळताना आपल्याला दिसत आहे. हे एक निसर्ग चित्र आहे. मुलं मैदानामध्ये खेळ खेळत आहेत आणि जर आपण पाहिलं तर गावाच्या बाहेर हे मैदान दिसत आहे. आपल्याला एक गावाचं सुंदर असं चित्र दिलेलं आहे. पाठीमागे जर पाहिलं तर आपल्याला घरं दिसत आहेत. घराच्या समोर काही गुरे देखील चरताना दिसत आहेत. तसेच शेतकरी शेतामध्ये बैलगाडी घेऊन जाताना देखील आपल्याला दिसत आहे. आकाशामध्ये पक्षी विहार करताना दिसत आहेत. तर आता आपण या चित्रामध्ये नक्की मुले कोणता खेळ खेळतात आणि त्या मुलांची नावं यांच्याविषयी आपण चर्चा करूया. पहा, सर्वप्रथम आपण पान क्रमांक 2 वरील चित्राविषयी निरीक्षण करूया आणि त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. पहा, इथे एक झाडाचं चित्र दाखवलेलं आहे आणि झाडावर 2 मुली दिसत आहेत, रेवा आणि दुसरीचं नाव आहे रेश्मा. आणि झाडाच्या खाली एक मुलगा दिसत आहे, त्याचं नाव प्रणव आहे. पहा, त्यानं चष्मा देखील घातलेला आपल्याला दिसत आहे. आता जर आपण पाहिलं, या मुली जर खेळ खेळत आहे त्या खेळाचं नाव आहे सूरपारुंबी. या खेळाचं नाव काय आहे? सूरपारुंबी, जे खूप झाडाच्या मदतीने खेळला जातो. त्यानंतर आपण दुसरं चित्र पाहूया. यामध्ये 2 मुली दिसत आहेत आपल्याला. पहिल्या मुलीचं नाव आहे सारा आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे आरोही. हा जो खेळ खेळत आहे त्या दोरी उड्या हा खेळ खेळत आहेत. सारा आणि आरोही दोरी उड्या खेळ खेळताना दिसत आहेत. आपण जर पाहिलं तर पुन्हा खाली जर आपण पाहिलं तर 2 मुलं दिसत आहेत आपल्याला. एकाचं नाव आहे वेदांत आणि दुसऱ्याचं नाव आहे रितेश आणि तो जो खेळ खेळत आहे ते आहेत विटी दांडू. पहा, विटी दांडू हा रितेश आणि वेदांत हा खेळ खेळताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जर पाहिलं तर कुणाल आणि समीर नावाचे 2 मुलं दिसत आहेत आपल्याला आणि ते भोवरा खेळत आहेत. कुणाल आणि समीर काय खेळत आहेत? भोवरा खेळत आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, खालच्या बाजूला जर आपण आलो तर आपल्याला अदिती, अजय आणि सलीम हे 3 मुलं दिसत आहेत. यामध्ये हा सलीम, आदिती आणि अजय कोणता खेळ खेळत आहे तर त्या खेळाचं नाव आहे लगोरी. पहा, तर आपल्याला अजयच्या हातामध्ये बॉल दिसत आहे आणि सलीम ती लगोरी रचताना आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे हे तिघे लगोरी हा खेळ खेळत आहेत. त्याच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला एक कुत्रा दिसत आहे. त्या कुत्र्याचं नाव आहे मोती आणि तो देखील आपल्याला चेंडूसोबत खेळताना दिसत आहे. त्यानंतर खाली जर पाहिलं तर आपल्याला साहिल आणि पीटर नावाचे 2 मुलं दिसत आहेत आणि त्यांच्यासमोर जर पाहिलं तर आपल्याला गोट्या दिसत आहेत. म्हणजे साहिल आणि पीटर आपल्याला गोट्या खेळताना दिसत आहेत. तर अशा प्रकारे आपण पान क्रमांक 2 वर हे विविध मुलांची नावं पाहिले आणि हे मुलं पाहिलं तर आपण सूरपारुंबी, दोरी उड्या, विटी दांडू, नंतर भोवरा, लगोरी आणि गोट्या अशा प्रकारचे हे खेळ खेळताना आपल्याला दिसत आहेत. आता आपण पान क्रमांक 3 वर येऊया. आपण पान क्रमांक 3 वर झालं तर या ठिकाणी आपल्याला अनघा आणि विनीत हे 2 मुलं दिसत आहे. अनघाच्या हातामध्ये पतंग आहे आणि विनीतच्या हातामध्ये पतंगाची आपल्याला ती रील असते, दोरी दिसते, ते दिसत आहे आपल्याला. म्हणजे अनघा आणि विनीत पतंग उडवत आहेत. तर ते पतंग उडवण्याचा खेळ खेळत आहेत. खाली जर पाहिलं तर आपण विजय आणि अनन्या दिसत आहे आपल्याला आणि त्या देखील आपण जर पाहिलं तर खाली जमिनीवर त्यांनी असे आपल्याला चौकोन केलेले दिसत आहेत. म्हणजेच हा कोणता खेळ असणार आहे तर आहे आट्यापाट्या. विजय आणि अनन्या आट्यापाट्या हा खेळ खेळत आहेत. त्यानंतर आपण या झाडाच्या बाजूला जर पाहिलं तर झाडाच्या पाठीमागे एक मुलगी लपलेली आहे, तिचं नाव आहे नेहा आणि दुसरा मुलगा आहे, त्याच्या डोळ्यावर पट्टी दिसत आहे, त्याचं नाव आहे केतन. म्हणजे केतन आणि नेहा हे आहेत आपल्याला कोणता खेळ खेळत आहेत? लपाछपी हा खेळ खेळताना आपल्याला दिसत आहेत. आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर 3 मुली आहेत. एक आहे वीणा, दुसरी आहे रुपाली आणि तिसरी आहे निशा. तर या कोणत्या खेळ खेळत आपण जर पाहिलं, आपण सागर गोट्या दिसत आहेत, याला आपण गजगे देखील म्हणतो. तर या तिघे मिळून आपल्याला सागर गोट्या खेळताना दिसत आहेत. या तिघी मिळून आपल्याला सागर गोट्या हा खेळ खेळताना दिसत आहेत. आपण जर वीणाकडे पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, वीणाच्या बाजूला जर आपल्याला पाहिलं तर एक स्टिक दिसत आहे आपल्याला. वीणाला चालताना त्रास होत असेल किंवा वीणा विशेष मुलगी आहे, अपंग आहे, तिच्यामुळे तिला चालण्यासाठी आधार देण्यासाठी आपल्याला काठी देखील दिसत आहे. पान क्रमांक 3 वर मुलं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळताना आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये पतंग उडवणे असेल, त्यानंतर आट्यापाट्या असेल, लपाछपी असेल किंवा सागरगोटे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ देखील या ठिकाणी मुले आपल्याला खेळताना दिसत आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर या चित्राचं निरीक्षण केलं तर या चित्रामध्ये जर पाहिलं तर आपल्याला झाडावर पक्षी देखील बसलेले दिसत आहेत.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पान क्रमांक 2 आणि पान क्रमांक 3 आमचे खेळ या पाठामध्ये आपल्याला एक छानसं चित्र दिलेलं आहे मैदानाचं, आणि मैदानावर मुले विविध प्रकारचे खेळ खेळताना आपल्याला दिसत आहेत. आपण देखील आपल्या मित्रांसोबत विविध प्रकारचे खेळ खेळत असतील वेगळ्या प्रकारची, तर त्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की आम्हाला सांगा की आपण कोणत्या प्रकारचे खेळ खेळत आहेत. तसेच या चित्रावरून आपण आपल्या मित्रांसोबत चर्चा करायची आहे. चित्रातील मुले कोणत्या प्रकारचे खेळ खेळत आहेत, खेळ खेळण्यासाठी कोणत्या प्रकारचं साहित्य लागतं, या सर्वाविषयी आपण देखील आपल्या मित्रांसोबत चर्चा करायची आहे. आज आपण इयत्ता दुसरी मराठी बालभारती यामध्ये आमचे खेळ या पाठात दिलेलं आपण चित्र पाहिलं आणि चित्राचं वर्णन देखील केलेलं आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया या पाठाच्या स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.